कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, अमोल कसा आहे? रात्री झोपला का नीट? झोपला की रडतोय रे तू। कळलं काय त्याला? पण नाही माहिती, पण त्याला जाणवत असेल ना। अर्जुन, तू रोज आमच्या सोबत असतोस रे। असायचो, असतो नाही असायचो। अर्जुन, काल आपण इथे बोललोय, इथेच। किती वेळ झालाय त्याला? तू आज सगळं तोडायचीच भाषा करतोयस रे। बापरे, काल आपण इथंच बोललो, पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवतेस। आणि तुला ते कळलंच नसतं तर बरं झालं असतं। अर्जुन, कसं रे तुझं एवढं राग? आता कुणाला सांगितलं ना तर पटणारही नाही। काल आपण इथे डेटला आलो होतो ना, आज आपण भांडतो इथेच। डेट? असं वाटतंय ती डेट काल झालीच नव्हती, मागच्या जन्मात झाली। मागच्या जन्मात नाही, ती कालच झाली होती। त्यावेळी पण मी तुला आईबद्दलच बोललो होतो। माझं खरंच चुकलं, मी चुकली। चूक? या गोष्टीला तू चूक म्हणतेस अप्पे? अर्जुन, मी खूप मोठी चूक केली, माझ्या हातून अपराध घडले। अप्पे, ज्यावेळी तुला वाटलं होतं की बाळ जिवंत आहे पण मी ऐकत नव्हतो, त्यावेळी तू काय म्हणली होतीस? विश्वास ठेवत नाही। नाही नाही नाही, तुझं वाक्य हे होतं की अर्जुन, ज्यावेळी सगळ्यात जास्त मला तुझी गरज होती ना, त्यावेळी तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास। मग आता कुठे तो विश्वास? का विश्वास फक्त सोयीनुसार वापरतीस? अर्जुन, एक मिनिट, तू सोयीनुसार वापरते असं नको म्हणू प्लीज। मग काय म्हणू? अप्पे, तू तुझ्या बाळापासून लांब होतीस 2 महिने। तुझी काय अवस्था झाली होती मी बघतोय। हे काय म्हणून तू कशातून चालली होतीस ना, मी बघितलंय। तरी तू 2 महिने तुझ्या बाळापासून लांब होतीस। सरकारांनी माझ्या आईला तोडलंय माझ्यापासून कायमचं। 20 वर्ष आईशिवाय जगलोय मी, 20 वर्ष। त्या आजारातून जर ती वाचली असती ना तर आता जिवंत असती। काकीपेक्षा कमी वय होतं तिचं। ह्या सगळ्याचा हिशोब कोणाकडे मागू मी? आता तुला माफ करून, सरकारांना माफ करून काय होणार आहे? सगळं ओके होणार आहे? माझी आई परत येणार आहे? लांबू लांबू लांबू। अर्जुन, अरे एवढं काय? एवढं काय? एवढं काय सांगितलं की तुला आता? एवढं काय? ती आयुष्यात कधीच भरून न येणारी जखम आहे ती माझी, आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तो सरकार आहे। त्याला तू पाठीशी घाल। ते बदललेत हेच आता। हेच हेच तुझं सरकार बदललेत, सरकार बदललेत, सरकार बदललेत। माझा विश्वास नाही या गोष्टी। अरे मग विश्वास ठेव अर्जुन। अमोलला त्यांनी शोधून काढलं, कोणीच विश्वास ठेवला नाही माझ्यावर, त्यांनी ठेवलाय। त्या नर्सला आपल्या पुढे त्यांनी आणलं, कोर्टातनं तुझी सुटका त्यांनी केली आहे। हे सगळं फक्त त्यांनी ह्यासाठी केलं कारण त्यांची पापं धुवायची होती त्यांना। अर्जुन, एवढंच नाहीये। हा नाही, मग काय अजून? आणि तू कशी काय अपेक्षा करते का माझ्याकडून की मी मान्य करेल सरकार बदललेत म्हणून, त्यांच्यावरचा माझा राग कमी व्हावा म्हणून? मी भ्रष्टाचार केला होता त्यावेळी तू काय केलं होतंस? आठवतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, तुम्ही असं अचानक कसं काय? टेन्शन घेऊ नका, खूप चांगली बातमी घेऊन आलोय मी। हो मॅडम। म्हणजे एक मिनिट, मला सांगा ना काय झालंय? तुमची बदली झाली आहे, तिकडे बदली होणं म्हणजे तुझ्या कामाची पोच पावतीच आहे। करेक्ट मॅडम। तिथे अत्यंत कर्तव्यदक्ष, कामसू आणि कामाचा उरक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच नेमणूक होते, आणि ती तुमची झाली आहे मॅडम। खूप अभिनंदन। आय फील यू मस्ट ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी। होय की मॅडम, तुम्ही जाणार आहे त्याचं लय वाईट वाटतंय बघा, पण तिकडल्या लोकांना तुमच्यासारखी कलेक्टर भेटली ह्याचा पण लय मोठा आनंद आहे बघा। आणि जशी तुम्ही इथे हिरकणी योजना यशस्वीपणे राबवली, तशीच तुम्ही तिथेही राबवाल ह्याची आम्हाला खात्री आहे। अर्थातच अपर्णा, तुम्हाला तिकडे नवीन योजना राबवायच्या आहेत। हो नक्की सर। हो, मॅडमच्या डोक्यात विचारही चालू झाले असतील, काय मॅडम? होय तर, म्हणून तर ते अशा शांत शांत आहेत। आपण आपणाला विचारलंच नाही तुम्हाला चालेल का? अर्थात मोठी संधी आहे, पण तुझं घर, तुझा संसार सगळं इकडे आहे। सर,
ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या. लई मोठी चूक घडली माझ्यात. चूक नाही, खून. ज्या आप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच आप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. मला असं वाटतं की अमोल माझ्याबरोबर राहू. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय 24 तास आहे तुझे. सर, मी कलेक्टर झाले कारण मला लोकांसाठी उत्तम काम करता यावं म्हणून, आणि अशा ठिकाणी माझी खास नियुक्ती केली गेली आहे. मी जाणार सर, नक्कीच जाणार. मॅडम, आम्हाला हेच उत्तर अपेक्षित होतं तुमच्याकडून. तुम्हाला एक बोलू का? हां, बोला की. अहो मॅडम, आपला अमोल लहान आहे. मला वाटतं तुम्ही एकदा अर्जुन साहेबांशी बोलून घ्या. मॅडम, अनफॉर्च्युनेटली तुमच्याकडे फार वेळ नाहीये. तुम्हाला लगेच उद्याच निघायचंय. उद्याच? हो मॅडम. म्हणजे तुम्हाला जर काही सामान वगैरे घ्यायचं असेल ते तुम्ही नंतर येऊन घेऊ शकता, पण तुम्हाला उद्या निघून परवाच ऑफिसचा चार्ज घ्यायचा आहे. एकदा सगळं सेटल झाल्यावर तुम्ही इथे या आणि सामान घेऊन जा, पण आत्ता मात्र तातडीने निघायचं आहे. हो, मग आता बघते मी कसं करता येते ते. ऑल द बेस्ट अपर्णा. हे लेटर सविस्तर बोलू आपण याच्यावर. येतो मी. हो, थँक्यू. मॅडम, तुम्ही चाललाय, तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हो. हां लक्ष्मी, ते काहीतरी गोडच घेऊन या. चालतंय की. हां. आलीच मॅडम मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फारुख कशी आता? आई 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 प्लीज उठ. आई आई मी तुला न्यायला आलोय. आई आदित्य लिसन, हे बघ, मगाशी सासरे डॅड सुद्धा येऊन गेले. त्यांनी पण खूप प्रयत्न केला सासू मामला उठवायचा, पण त्या नाही उठल्या. आई प्लीज उठ. आई हे बघ, त्या नाही उठणार. मला काय वाटतंय की मेडिसिन्सचा इफेक्ट आहे ना एकदम स्ट्रॉंग असणार, त्यामुळे त्यांना अशी गाढ झोप लागली. अँड एनिवे शी नीड्स रेस्ट, त्यामुळे त्यांना नको उठवूस प्लीज. आई आई त्या कुठे येणार नाही. काय करते दिशा? मला आईला घेऊन जावंच लागेल. तू प्लीज सरक. आई आई ऐक ना, पारूला तुझी खूप गरज आहे का? तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आई प्लीज उठ. आदित्य, हे बघ आई, प्लीज नको सासू मॉमला तू डिस्टर्ब करू. सरे डॉक्टरांनी सांगितलंय शी नीड्स रेस्ट, खूप सारी रेस्ट. हे बघ, एक काम कर, हवं तर उद्या येतील सासू मॉम तिकडे मॉर्निंगला. तेवढा वेळ नाहीये. आई 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 पारूला तुझी गरज आहे का? जी पारू तुला देवी आई मानते, जिच्यासाठी तू 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 जगातलं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे. ज्या मारुती मामाने तुला कधी काळी जीवनदान दिलं, त्याच मारुती मामाच्या मुलीने तुला पुन्हा एकदा वाचवलं. तिला खरंच गरज आहे का तुझी? तिकडे मारुती मामा तुझ्या वाटेवर डोळे लावून आहेत का? त्यांना उगाच असं वाटतं की पारूची देवी आई त्यांच्यावर रागवली आहे. तू चल ना तिकडे जाऊन त्यांचा गैरसमज दूर कर ना. आई प्लीज उठ, समज. आई प्लीज बोल प्रीतम. हा दादा, हॅलो. अरे तू लवकर ये इथे हॉस्पिटलला. पारूची तब्येत बिघडली आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायचं म्हणतात डॉक्टर. व्हेंटिलेटर? व्हेंटिलेटर? अरे बापरे बापरे, पारू जगेल ना? मी तिथे येतो. प्लीज लवकर ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पप्पा, मला माहितीये तू माझ्यावर रुसलायस. मागच्या वर्षी मी तुझे मोदक चोरून खाल्ले होते, म्हणून तू याची शिक्षा देतोय का मला? तुझी शपथ, पुन्हा नाही करणार असं मी. तायडे म्हणायची, कधी काही सुचलं नाही तर तुझ्याकडे मागायचं. तू सगळ्यांची दुःख दूर करतो ना. माझ्यासाठी काय नको, माझ्या तायडीसाठी. माझी तायडी तुझी लय सेवा करते. मला काय बी शिक्षा दे, पण माझ्या तायडीला बरी कर. माझ्या तायडीला बरी कर. पारूला काही होणार नाही. दादा हॅलो. अरे तू लवकर ये इथे हॉस्पिटलला. पारूची तब्येत बिघडली आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायचं म्हणतात डॉक्टर. व्हेंटिलेटर? हो हो. व्हेंटिलेटर? अरे बापरे बापरे, पारू जगेल ना? मी तिथे येतो. प्लीज लवकर ये. आई, तूच म्हणतेस ना, एखाद्याला मनापासून हाक मारली तर त्याची हाक नक्की त्या माणसापर्यंत पोहोचते. आज मी तुला मनापासून हाक मारतो, पारूच्या जीवासाठी. मी पारूच्या जीवासाठी तुला हाक मारतोय आई. आणि मला खात्री आहे, माझी हाक तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. आता मला हॉस्पिटलला जावं लागतंय. तिकडे पारूला माझी गरज आहे. आदित्य थांब. मला हॉस्पिटलला घेऊन चल. मला पारूकडे घेऊन चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उठ उठ उठ. शाबास. बक्षीस माझ्यातर्फे. कसं वाटतंय दारूला पुन्हा स्पर्श करून? छान वाटतंय की नाही? मग उगाच ते फालतू नेत्राच्या नादी लागून दारू सोडली होतीस. असं नाही करू आपण. बस बस बस, बसून पी, बसून पी. बस बस बस. हा, सावकाश होऊ दे. बस बस. एकेकाचे चेहरे बघितलेस का कसे झाले होते?
चापकाचे फटके मारून सरळ करते बघ आता एकेकाला. त्या नेत्राला वाटलं होतं सर्कशीचा रिंग मास्टर आहे ती. ती म्हणेल तेव्हा तुम्ही सगळे उठायचात, ती म्हणेल तेव्हा तुम्ही सगळे बसायचात. ए उठ उठ उठ, बस बस खाली बस, उठ. वरती 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 इथे उभी राहा. शाबास. खाली उतर आता, खाली उतर. सावकाशा पडशील. उठा बशा काढ, उठा बशा. बारीक व्हायचं की नाही आपल्याला. उठा बशा काढ. एक, बस, उठ. सुरू ठेव. खरं तर मी नेत्रासमोर तुला आत्महत्याच करायला लावणार होते, पण तू मजा आणलीस ग सर्कशीत. म्हटलं जरा गंमत करूया. बघ ना, तू एकटी विरोचकाच्या शक्तीच्या ताब्यात आली आहेस तर नेत्राची काय हालत झाली. जेव्हा सगळे ताब्यात येतील तेव्हा तिचं काय होईल हा विचार करूनच मला गंमत येते. बस बस बस, सर्कशीतली मजा वाढवूया आता. आत्ता एकटी आहेस तू, उद्यापासून कोणीतरी सोबतीला देते तुझ्या. हा, कोण पाहिजे सांग बघू. तेजस, तन्मय, तो बिंडोक राजाध्यक्ष की फाल्गुनी? काय चाललंय हे? म्हणजे पुन्हा काय सुरू केलं तुम्ही? मला वाटतं ह्या विषयावर आपलं आधीही बोलणं झालंय. तेजस, पण आता सिच्युएशनच अशी आहे. तेजस, खरंच विश्वास ठेव माझ्यावर. फक्त काही दिवसांचा प्रश्न. मला काही सांगू नका. हे बघा, मला हेच म्हणायचंय की ह्या घरातून लांब जायचं सोडून दुसरं काही सांगा, मी ऐकतो. नेत्रा, ऍटलीस्ट तू तरी समजाव यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फाल्गुनी, फाल्गुनी बाळा, मला माफ कर. मला नव्हतं तुला मारायचं, पण माझ्या हातून घडलं. मला प्लीज माफ कर. नेत्र, प्लीज. काकू, नेत्र, मला नव्हतं मारायचं फाल्गुनीला. माझ्याकडनं चुकून घडलं. नेत्रा, बघ ना काय होतंय मला. खूप काहीतरी वेगळं वाटतंय. असं का होतंय इंद्राणी मॅडम? मला काय झालंय? तुम्ही आधी शांत व्हा. काही नाही झालं. आपण सगळं ठीक करू. हा, शांत व्हा. काकू, मला सांगा, विरोचक तुम्हाला भेटला होता का? त्याने काही केलंय का? सांगा ना काकू, बोला ना. घाबरू नका, घाबरू नका. आम्ही सगळे आहोत की नाही तुमच्या बरोबर. मला सांगा. कुणी माझ्या जवळ यायचं नाही. नाहीतर मी जीव घेईन. सांगितलं ना माझ्यापासून लांब राहायचं.
काय चाललंय सगळं? हे कधी थांबणार आहे? मित्रा, मला असं वाटतं की आपण काकूंना या घरापासून लांब न्यायला हवं. विरोचकापासून लांब न्यायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या या. हळद कुंकू लावून घ्या. काय म्हणतात? किती दिवसांनी भेटलास गो. अगो चारू, इकडे ये. ये माझी मैत्रीण एलिया. तू का ओळख करून देता? ये ये. काय गो चारू, किती छान दिसता गो. हा, तुझी साडी पण काय सुंदर. यो गळ्यात तो हार, हा पण एकदम भारी. सुंदर दिसतास गो, सुंदर दिसतास. अगो लाली, ही कोण? तुझी होणारी सून की काय? नाही नाही, म्हणजे ही मंजूची भाची. हा, पण आमच्यासाठी घरातल्या सारखीचा. लाली 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 एक तुमचं काय? एक मिनिट ऐक ना. म्हणजे नाही, मला माहिती आहे तू माझ्यासमोर मान्य करणार नाहीस, पण मी काय विचारतोय, तुला जे मी सांगितलंय चारू बद्दल ते तुला आता पटायला लागले ना? हळू हळू हळू. असं काय करतास? मोठ्याने कशात बोलतास? आता कुणी ऐकला ना तर माझ्या लेकाच्या चुका कुणीची तरी दृष्ट लागत. का बसा. अगो चारू, ह्या खय गेला? अगं गेली असेल ग, लग्नाची काही गडबड आहे ना, काहीतरी काम करायला गेली असेल. बरं मी काय म्हणतोय, सकाळी मेघना मॅडम आल्या होत्या तेव्हा काही नाही नाही, त्या निशिक साडी देऊसाठी गेल्या होत्या. अच्छा. अरे जेवण वगैरे जा. आराम झालाय ना तुमचा? चला. ओवी, आता फक्त स्वप्नच बघ श्रीनू सोबत लग्न करायची. आज निशीच्या लग्नाआधी तुमचा बँड मी वाजवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मुलीच्या आईने मंगलाष्टक ऐकायचे नसतात तेव्हा तुम्ही गौरी हाराजवळ थांबा. मंगलाष्टक झाल्या की तुम्ही येऊ शकता. होय गुरुजी. ताईचे
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्तेवरम. शुभ लग्न सावधान. सासून दिल्या ना तुझ्या साडी, तू जे कशी नेसतास ना ताच बघतोय मी. नेस आता. लालिताई, तुम्ही हाय काय करतास? मी निशिक नेऊ केल्या होत आहे. हा अहो, निशिक तर आत्ताच मांडवात घेऊन गेले होत. मंगलाष्टका पण सुरू झाली, म्हणूनच तर मी इथे येईल. हा काय? आपला देश जाणार आता. माझी एकच बाची आ, तिच्या डोक्यावरती अक्षता टाकू को आहेत ना. जात आहे हा? जाऊ ना मी का तुझ्यासाठी थांबू? होय नाही नाही, जा तुम्ही, मी थांबते. अहो पण असं रडको चेहरा घेऊन जातेलस का निशी समोर? हसा बघू. जाताय जाताय जाताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम येऊ का? मला किती वेळा सांगायचं या घरात येऊ का असं विचारायचं नाही. ही काही तुमची शाळा नाही. ही माणूस कामात असतो ना, म्हणून विचार. वेळ आहे ना आता तुमच्याकडे? आम्ही जर का कामात असतो, आमच्याकडे वेळ नसता, येऊ नका असं सांगितलं असतं. बोला आता पटशिरी, काय काम आहे ते? एक विनंती होती. विनंती कसली? अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही परवानगी द्याल का त्यांना गाणं शिकायला? अशी तुमची इच्छा आहे? अधिपतींची काय इच्छा आहे? त्यांची पण इच्छा मॅडम. त्यांना पण खूप आवड आहे गाण्याची. असं ते का नाही आले आम्हाला सांगायला? तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेऊन आलं वय? नाही नाही, तसं नाही मॅडम, पण हे बघा, ते तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं, म्हणून नाही आलं. आम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं, म्हणून ते आले नाही. तुम्ही मात्र आला. बरं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मग द्याल ना तुम्ही परवानगी? तो काय घाई काय एवढी? हा, विचार करतो आम्ही, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही विचार करा मॅडम, पण प्लीज पॉझिटिव्हली विचार करा. कारण अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे. आणि माझी. अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे, मी ऐकलंय.
त्यामुळं त्यानं गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. येत आहे आमच्या ध्यानात तुमच्या दोघांचं पण म्हणणं काय ते. करतो आम्ही, विचार करतो. हरकत नाही. तू विचार कर, वेळ घे, पण चांगला विचार कर. आणि त्याच्या इच्छेचाही विचार कर. कळलंय आम्हासनी तुमच्या दोघांची पण इच्छा आहे ती. नाही, अधिपतीनं गाणं शिकावं ही फक्त आम्हा दोघांची इच्छा नाहीये, स्वतः अधिपतीलाही तसंच वाटतंय. बरोबर ना अक्षर? हो, खरंच त्यांची इच्छा आहे शिकायची. ठीक आहे, आम्हाला विचार करू द्या. चालेल. तुला हवा तेवढा वेळ घे, विचार कर. तुझा होकार जर असेल तर आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल. मी येते, पण प्लीज प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही असं जायचं नाही. या एक काम करतो, झामोदेशी लोकेशन पाठवतो, टामोदेशी पोचा, याला लागते. हा वाट बघाली. हा पाठवतो लगेच पाठवतो. हा लोकेशन अहो सावकाश, एवढी घाई कसली चालली आहे? अहो घाईच करायला पाहिजे. का, काय झालं? पाहुणे यायला लागल्यात. कोण येतंय? हा अहो ते आमचे मित्र आहेत आनंदराव म्हणून, आर्किमेड आहेत ते. इथं अंबाबाई दर्शनाला आलते कोल्हापुरात, पण ती तशीच चालली होती. त्यासनी म्हणलं घरला आल्याशिवाय जाऊ नका, पाठवलं लोकेशन. अच्छा, काय म्हणा तुम्ही? आर्किमेड? आर्किमेड हे कसलं नाव आहे? नाव नाही, काम आहे त्यांचं. आर्किमेड? हे असलं कुठलं काम आहे त्यांचं? मला आर्किमेड शास्त्रज्ञ माहिती आहेत फक्त. शास्त्रज्ञ नाहीये त्यांनी, आर्किमेड आहे तो. आर्किमेड म्हणजे नाही का, ते कागदावर सगळे डिझाईन काढतात बांधकाम सुरू करायच्या आधी, त्याशिवाय बांधकाम सुरू होऊ शकत नाही. एवढा मोठा कागद. तुम्हाला आर्किटेक्ट म्हणायचंय का? बरोबर तेच म्हणायचं. अहो बरोबर कसलं? तुमचा उच्चारच कळला नाही समोरच्याला, तर तुम्ही काय म्हणताय कसं करणार? म्हणा बरं पटकन, चला. आर्किटेक्ट म्हणा बरं. आर्किटेक्ट गायला नाही सांगितलं, म्हणायला सांगितलं. हा लय सुचते तुम्हाला सगळी. पण आवरा हो, पाहुणे येणार आहेत. आवरा, पडदीची ही शाळा नंतर घ्या की माझी. तुम्ही आवरा, मला बी आवरू दे. हो मी आवरते, तुम्ही पण आंघोळ वगैरे करून घ्या. मलाही आवरायला लागेल, कारण मला बाहेर जायचं जरा. जावा तुम्ही बाहेर, पण आधी पाहुणे येणार आहेत. हो, पाहुणे येऊन गेल्यावरच जाईन मी. तुम्ही आवरा तर पटकन आंघोळ करून घ्या. वहिनी साहेब, तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. मला गोपाळ दादा आले असतील. ठीक आहे, त्यांना सांगा आलेच मी. तुम्ही उभे का आहात अजून? जा ना, आवरा पटकन. चला आवरा. तुम्ही आवरा. कोण काय बोल? अरे नाही, आज जरा पाहुणे येणार आहेत, त्यामुळे आता लगेच काय फॅक्टरी त्याला जमणार नाही. तू जा की. हा मी दुपारच्या नाही येतो पाहिजे तर मग. हा चाल. मावशी काय? अगं एक गोष्ट आली माझ्या मनात, म्हणताना तुला सांगावीशी वाटली. तुझ्या मनात गोष्ट आली आहे म्हणजे काहीतरी आम्हाला गोत्यात आणणारीच गोष्ट असणार. बोल. अगं नाही मावशी, लय भारी. हे तू सांगू नकस, आम्ही ठरवू. सांग तुझ्या मनातली गोष्ट काय ती सांग आम्हाला. आणि एखादी गोष्ट आम्हाला न सांगता तू आडग्यावानी केलीस, त्याची मातीच करशील आणि मग आम्हीच गोत्यात येऊ. सांग त्या परीस सांग. हा म्हणजे मावशी बघ, मला असं वाटतंय तू नाही का अक्षताची शाळाच बंद करून टाक. ती घरात बसती ना का मग तिला अक्कल येईल. ती एकदा का घर कोंबडी झाली ना का मग तू सांगशील की समजा ऐकल बघती. तू कर तिची शाळा बंद करून टाक. त्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल की नाही आम्हाला माहित नाही,
पण तुझी अक्कल नेहमीप्रमाणे शेण खायला नक्कीच गेल्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.